मला जास्त आवाज येणार नाही म्हणून जवळूनच घ्या. हो. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो पहिल्यांदा ते याच्यामुळं की हा माझा नियोजित कार्यक्रम नाही. मी नियोजित वेळ बैठकीचा दिलेला होता त्या तिथं आपल्या अहिल्या भवानीत 8चा. काय झालं, मी घर म्हणजे ना तुम्हाला भेटायला आलेलो आहे ना तिथं जे समाज बांधव जमले त्यांना भेटायला मी आलेलो होतो. इथं मीडियाशी संबंधित, त्याच्यामध्ये मीडिया माझ्यासाठी सध्या महत्वाचं होतं. आणि नेमकं काय झालं की आता लोकशाही अंधेरी लिस्टला तिथं माझा इंटरव्ह्यू झाला आणि मला इथे यायला 1.25 तास त्या याचं दाखवत होते. हा, म्हणून मी तुमच्या कोणाचं न बोलता मी डायरेक्ट बोलतो, तुमचा सत्कार असू द्या. या ठिकाणी कोकण धनगर समाजोन्नती मंडळ या मंडळाच्या माध्यमातून अगदी काही क्षणामध्ये, म्हणजे कुणालाच कल्पना नाही, मलाही माहित नव्हतं, मी नियोजित बैठक आमची तिथं महादेव अर्जुन साहेबांनी ठेवली. अनिल भाऊंना माहीत झाला आणि अनिल भाऊंनी सांगितलं की भाऊ तुम्ही एक काम करा, इकडे आमच्याकडे थोडंसं या ते जेवण्याचं म्हणून, कारण मला बाहेरचं मी खात नाही. जे खातो ते फिकं खातो, तिखट नाही, मीठ नाही, मसाला नाही. त्याच्यामुळे मी मला चला घरचं जेवण मुंबईत मिळतंय म्हणून मी आनंदी झालो. त्यांना आहो म्हटलो, पण त्यांनी त्याच्याबरोबर हे वाढवून ठेवलं. असो, या आजच्या या अत्यंत इमर्जन्सी बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित माझे मोठे भाऊ, गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांचं मार्गदर्शन आहे, सहवास मला लाभला, असे राजू भाऊ बर्गे, ज्यांचं नाव मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, जंगले सर, आणि ज्यांच्यामुळे मी इथं आलो तुमच्या सर्वांशी संवाद साधतोय, अनिल भाऊ धोरे. आता तुम्ही परिचित नाही म्हणून तुम्हाला नाव घेत नाही, म्हणून सगळे समाज बांधव सगळ्यांना मानाचा जय मला. मी आपले मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण शहरामध्ये राहणारा माणूस त्याला गाव खेड्याशी काही घेणं देणं नसतं आणि समाजाशी काही घेणं देणं नसतं. असा एक समज सर्वसाधारण आहे आणि मी पण थोडा अंशी त्याचा शिकार होतो, कारण आपापल्या कामात व्यस्त असतात. पण साहेबांचा परिचय मला नाही. प्रदीप झोरे. प्रदीप भाऊ जे म्हटले आणि त्यांनी सांगितलं तुमचा आता कोकण समाजोन्नती मंडळाचा जो आलेख सांगितला की तुम्ही कोकणातून येऊन या ठिकाणी कोण कुठल्या गावचं आहे, मला माहिती आहे 100% आपसात नातेवाईक आहे, आपण नाहीये, फक्त धनगर म्हणून तुम्ही एकत्र आलात आणि एवढा मोठा उपक्रम आहे. 4,500 लोक एकत्र येतात मुंबई सारख्या ठिकाणी. मी हे पहिल्यांदा ऐकतोय आणि मला प्रचंड आनंद झाला. तुम्हाला सांगतो की गाव आपला परिसर सोडून तुम्ही इतकं एकत्र युनायटेड इथं राहता. आणि मला असं वाटतं समाजाचं सार जर काय असेल सर हे, मला आता मी साम टीव्हीच्या बीकेसीला इंटरव्ह्यू दिला, मला त्या बांधवाने पहिल्यांदाच प्रश्न विचारला की तुम्ही 16 दिवस उपोषण केलं, या याच्यातून मिळवलं काय? कारण जरांगे पाटलांनी उपोषण प्रत्येक वेळेस केलं की सोडताना काहीतरी मिळवतात. म्हटलं मी काहीच मिळवायसाठी बसलेलो नव्हतो, मला पाहिजे होतं एसटीचं सर्टिफिकेट, ते सरकारनं दिलं नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं काही मिळवलं नाही, म्हणून त्यांच्या हातानं उपोषणही सोडलं नाही. मी जर काय मिळवलं असेल, 16 दिवस माझं रक्त जाऊन माझ्या जीवावर पिकलं होतं भाऊ यावेळेस. मी कोणत्याही क्षणी मला पॅरालिसिसचा अटक येणार होता, मी 2 वेळेस चक्कर येऊन पडलो, माझं शुगर 46 आणि बीपी 88-54 झाला होता. प्रचंड डाऊन, प्रचंड डेंजर झोन मध्ये गेलो होतो. मी काय मिळवलं एवढं सगळं करून अनिल भाऊ, पंढरपूरला काय मिळवलं मी होतं 0. फेल गेलं भाऊ. तिथं रक्त झालं, तिथून आम्ही दवाखान्यात ऍडमिट झालो नाही, संभाजीनगरचं आंदोलन केलं. संभाजीनगरचं आंदोलन करत असताना माझी तब्येत डाऊन झाली, मी 2 दिवस दवाखान्यात गेलो, घरी नाही गेलो, दवाखान्यात गेलो, ऍडमिट झालो, परत तिथे येऊन बसलो, आम्ही रस्ता रोको केला, चालू पावसात काय काय कुठं नाही केले. तिथून घरी गेलो, आंघोळी केल्या, कपडे भरले, सरळ मुंबईला आलो. इथं आमच्या वाक्षेताई उपोषणाला बसलेल्या होत्या, तिथून ते 8 दिवस काय काय केलं, मंत्रालयात उड्या मारल्या, हे सगळं आपण पाहिलं. म्हणजे इतकं करून 0 मिळालं. मग यावेळेसही काही मिळालं, सर्टिफिकेट मिळालं का? नाही. आणि काही आश्वासन घेतलं का? नाही. पण मी सगळ्यात समाधानी आहे की जे हा लढा सुरू करताना स्वर्गीय बीके कोकरे साहेबांनी हा लढा सुरू केला, त्यांनी जे मिळवलं असेल ते आज मी या 16 दिवस रक्त जाऊन मिळवलं. समाज कधी नव्हे तो एक झाला. म्हणजे मला त्या ठिकाणी भेटायला 100 वर्षाची आजी आली आणि 100 रुपये देऊन गेली. तुम्ही जर मोर्चा पाहिला असेल 24 तारखेचा, तर जिथं मला ते लोक येऊन भेटून सांगत होते की दीपक भाऊ, आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदा पाहतो की जी माणसं कधीच मोर्चात नाही आली, ती माणसं तर आली, आमच्या मायमावल्या सुद्धा आल्या.
बरं, आमच्या मायमावल्या पहिल्यांदा इतिहासात एकत्र रस्त्यावर आल्या आणि जागतिक इतिहास आम्ही घडवला की आमचे लेकरं सुद्धा शाळेचा गणवेश घालून ते मोर्चामध्ये होते. आणि तुम्हाला सांगतो 60% लोकांनी, तुम्ही मोर्चा पाहिला व्हिडिओमध्ये, लोक पण खुश झाले. आपला व्हिडिओ देशात गेला. म्हणजे मी महाराष्ट्र जागा करायला निघालो होतो, संपूर्ण देश जागा झाला. मला फार काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नेपाळमधून फोन आले की भाऊ तुमने धनगरों का जगा दिया, ये जागृतीला, ये क्रांतीला आहे. म्हणजे पूर्ण देश जागा झाला. तुम्हाला सांगतो, जे तुम्ही लोक पाहिलेत ना, हे 30% लोक तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसले. 60-70% लोकांनी मला तिथं पाहिलंच नाही, माझं भाषण ऐकलं नाही, स्टेज पण पाहिलं नाही. कारण सभा संपून गेली आणि लोक रस्त्याने येत होते. जेव्हा हे सभा संपून लोक वापस जायला लागले ना, तेव्हा ते येणारे वापस फिरले. म्हणजे पहिले पोलिसांनी 2 किलोमीटरवर गाड्या अडवल्या, त्याला वाटलं एवढेच असतील. मग 4 किलोमीटर वाढवल्या, मग 10 किलोमीटर गाड्या अडवल्या आणि आपले लोक तिथं पायी सोडल्या. तर 10 किलोमीटरहून इथं सभेजवळ यायचं तर ती सभा संपून गेली ना. हे 60-70% लोक माझ्यापर्यंत आले नाही, ते कोणच नाही पाहिले. तुम्ही कल्पना करा मोर्चा किती मोठा असेल. आणि लोक कुठून आले साहेब? 1% आपलं नियोजन नाही. आपण कुणाला पैसा दिला नाही, कुणाला गाडी दिली नाही, आमदार खासदाराचे पैसे आपल्या लोकांनी घेतले नाही. प्रामाणिकपणे आपला स्वाभिमान जागा करून स्वतःचे पैसे खर्च करून लोक आले. मला एक दुसऱ्या दिवशी एक आमचे शेजारचे दुकान, एक हॉटेलवाले बांधव आले. ते म्हणाले, दीपक भाऊ, काल मी दुकान उघडलं, लोकांनी मला पाणी मागितलं, तोंड धुतले म्हणे. सकाळी ते रात्री आले होते आणि बसून त्यांनी रात्रीच्या भाकरी खाल्ल्या म्हणे. आता ते रात्री घरून किती वाजता निघले असतील? आमच्या मायमाऊलीनं स्वयंपाक केला असेल, किती वाजता निघले आणि त्या शिळ्या भाकरी त्यांनी ठेवून खाल्ल्या. म्हणजे कष्टाचा पैसा, कष्टाची भाकरी, स्वाभिमानाने तिथं आले. कोणाच्या गाड्या घेऊन, कोणाचे पैसे घेऊन आले. मी हे मिळवलं त्या माझ्या उपोषणामध्ये. समाज इतका जागा झाला, समाज इतका जागरूक झाला. आता उपोषण स्थगित करायचंच नव्हतं. बरेच प्रश्न लोकांमध्ये, आता मला ते बोलल मी आता त्यावेळेस, पण आता तुम्हालाही काही शंका असतील म्हणून बोलतो. माझी तब्येत डाऊन झाल्यामुळे मी स्थगित केलं. पण आज नवीन ऊर्जा लोकांमध्ये आलेली आहे. अशी ऊर्जा, आता मी महाराष्ट्रात जाणार होतो, आता मला वाटतं दिवाळीनंतर सुरुवात करणार होतो, ते सगळं हुकलं आणि आता तुमच्या मुंबईपासून मी सुरुवात केली. शेवट पण मुंबईमध्ये करू. मी आता माझं टार्गेट होतं, कारण मीडियाचं त्यावेळेस कव्हरेज आपल्याला फारसं मिळालं नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण देशभर गेलो. मीडिया प्रतिनिधींशी मीडिया अवश्य आपला संपर्क झाला पाहिजे, कारण त्यावेळेस अतिवृष्टी होती म्हणून त्यांचंही आपल्याकडे दुर्लक्ष झालं. पण जे काही त्यांनी आपलं थोडंफार दाखवलं, त्यांचे आभार मानण्यासाठी. आणि भावांनो, तुम्ही तिथं जरी थोडंसं आमच्या सोबत दुर्लक्ष केलं, पण येणाऱ्या काळात मी महिनाभर राज्यभर फिरणार आहे. जे समाज बांधव आपला वेळ पैसा खर्च करून कामधंदे सोडून तिथं आले, त्यांचे आभार मानणार आहे. आणि लढा माझा संपला नाही, कारण मी म्हणलंय माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा सर, धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा बी.के. कोकरे साहेबांनी सुरू केला, मी शेवट करणार आहे. म्हणून या नवीन लढ्याची ऊर्जा देण्यासाठी, लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. हे तुम्ही दाखवा, हे सांगायला मीडियावाल्यांकडे मी गेलो होतो. आणि माझं टार्गेट ते होतं. बऱ्यापैकी मीडिया इंटरव्ह्यू झाले. आताही मी अंधेरीला होतो की तुम्ही इथं यायचं, पाऊण 1.25 तास मला दाखवत होतं. मी गाडीत बसलेलो, गाडी झालं ना, मी 10 मिनिटं बसलो जागेवर. अनिल भाऊचा फोन आला, त्यामुळे तुम्ही एक काम करा, सोपा उपाय, तुम्ही ट्रेनमध्ये बसा, असं असं या. मी उतरलो. हे माझ्यासोबत आलेले प्रल्हाद भाऊ नेमाने, एका गावचे सरपंच आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी यांचा माझा, आम्ही 2 शब्द कधी एकमेकाशी बोललो नव्हतो. उपोषणाला बसलो त्या दिवशीपासून हा माणूस 24 तास माझ्या समोर, माझ्या शेजारी आहे. हे शिक्षक होते, 10 वर्ष प्राध्यापक होते, नोकरी सोडली, समाजकारणात आले, सरपंच झाले, स्वतःचा घर प्रपंच गावगाळा चालवतात. हा माणूस 24 तास माझ्यासोबत आहे. अशी असंख्य माणसं आहेत. मग हे मी गाडीतून उतरलो तर हे भाऊ काय चाललंय म्हणलं, तुम्ही माझ्या मागे चला. माझ्यासोबत माझा पुतण्या एक दुसरे सरपंचच आहेत, गोविंद जाधव म्हणून. त्यांना म्हणलं तुम्ही लोकेशन टाकलेलं आहे, तुम्ही लोकेशन या. तुम्ही कुठं म्हणलं, जितका वेळ लागेल तितका वेळ या, मला पळू द्या, कारण माझे बांधव थांबलेत तिथं. आणि तुम्ही कल्पना करणार नाही, मी इतका आवाज येतोय ना माझा, तुमच्यामुळे येतोय. मी प्रचंड डाऊन झालेलो आहे. म्हणजे मी उभा राहतोय मोठ्या ताकदीनं, बोलतोय मोठ्या ताकदीनं. सकाळपासून या धावपळीमध्ये सकाळी नाश्ता केलेला आहे, जेवण नाही, आणि पुन्हा खायला काही नाही. प्रत्येक मीडिया हाऊसला गेलो की कॉफी पाजतात, चहा पाजतात. एका ठिकाणी आम्हाला ते एनर्जी ड्रिंक दिलं प्यायला.
ORS ते पिलं त्याच्यावर मी आहे. तुम्ही कल्पना करा की जो माणूस 16 दिवस उपोषण, 8 दिवस हॉस्पिटल, त्यातले 5 दिवस अन्न खाल्लं नाही, 3 दिवस झाले अन्न खायला लागला, आता एनर्जी एवढी डाऊन होऊन मी पळतोय, हे माझ्या मागे पळायला लागला, भाऊ थांबा मला, भाऊ तू थांब, तुम्हाला माहित नाही मला माहिती आहे पुढं काय, कारण तुम्हाला भेटायचं पुन्हा त्या खेडानगरला जायचंय, त्या लोकांना 8चा टाइम दिलेला आहे आणि मी टाइम थोडासा पाळतो माझ्यामुळे तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे, कारण लोक एकत्र येत नाही आणि एकत्र आले तुम्ही जरी इथं बोर झाले असत्या, स्वयं दीपक बोराडे हर्षाना झाला, 1 तास आम्हाला इथं बसून ठेवलं, दुसऱ्या वेळेस तुम्ही येणार नाही, म्हणून तुमचा मुडा होऊ नये, तुमचा भ्रमनिराश होऊ नये, तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी पळत पळत त्या ट्रॅफिक मधून आलो, त्या स्टेशनवर वर चढलो, कसा चढलो ते म्हणजे ऊर्जा मिळाली मला, आलो ट्रेन मध्ये बसलो आणि भाऊ घ्यायला आले, तिथून आलो इथं आलो आणि तुमच्याशी संवाद साधतोय. मी दिवाळी नंतर 1 महिना राज्यभरात फिरणार आहे. 1 महिन्यानंतर मी सरकारलाही विनंती वारंवार करतोय, मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, की त्यांनी आमचा अंत पाहू नये. आता तुम्ही सांगितलं अटल बिहारी वाजपेयी आले, त्यांनी सांगितलं, नरेंद्र मोदी आले, त्यांनी सांगितलं, देवा भाऊ आले, त्यांनी सांगितलं की तुमचा फक्त मतासाठी वापर होतोय, राज्यकर्त्यांनी तुमचा वापर केलाय, मतासाठी तुम्हाला फसवलंय, आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. आम्ही विनंती करतोय की बाबा रे आता आम्हाला बेजार करू नका, आम्हाला संघर्ष करायला लावू नका, आमच्यामुळे लोकांनाही त्रास होऊ नये आमची भावना आहे आणि सरकारलाही त्रास होऊ नये. पण सरकार ऐकतच नसेल तर मी शपथ घेतली, मी घरी जाणार नाही. मी आता 2 दिवस घरी आराम केला, ते डॉक्टर म्हणले होते 15 दिवस करा, मी थांबलो, मी मुंबईला आलो, इथून जाऊन मी 4 दिवसामध्ये नियोजन करणार आहे. दिवाळी संपली की मी राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडणार आहे. ज्या दिवशी माझा पहिला मेळावा होईल तिथं कुठं होईल मला माहिती नाही अजून, तिथं मी मुंबईची तारीख डिक्लेअर करणार आहे. सरकार जर मुंबईत आल्यानंतर घाबरणार असेल, म्हणजे मराठा समाजाला दिला, मला राग नाही, मला द्वेष नाही, मला काही वाईट वाटत नाही, पण ज्या समाजाला 4 आयोगानं नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं, तरी सरकार देत आहे का? कारण मुंबईतून यांच्या मुंडक्यावर पाय दिला होता. पण सरकारला जे वाटत असेल की आमच्या बापानं, बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय, संविधानात आहे, घटनात्मक आहे, कायद्यात बसतंय, तरी सरकार देत नसेल, सरकारला वाटत नाही की त्यांच्या मुंडक्यावर पाय दिला पाहिजे, तर आम्ही त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन त्यांना गाड्याला मुंबईत येतो. मी दीपक भाऊ तुम आगे बढो, ती तारीख डिक्लेअर करतो पहिला मेळावा झाल्यावर. आता तुम्हाला विनंती करतोय, मी तुम्हाला म्हणजे भेटायला माझाही स्वार्थ आहे, मी जे इतका बेजार झालो ना तर माझाही स्वार्थ आहे, समाजाचं आहे कारण सगळं सुरू झालं. अजून एक गोष्ट, त्यांची फक्त माणसं आलेली, आपली माणसं मेंढर आहेत. नाही मी बोललो दादा, मला कालही मीडिया प्रतिनिधीनं मला ज्यावेळेस विचारलं माझा तुम्ही इंटरव्ह्यू पहा, मी कालही बोललो, आताही बोलतो की या मुंबईनं कितीतरी आंदोलनं पाहिले असतील, मोर्चे पाहिले असतील, लोकांची संख्या पाहिली असतील इतिहासात, पण धनगरांचं पिवळं वादळ ज्या दिवशी मुंबईत येईल ना, तर या मुंबईचे, महाराष्ट्रातले सगळे रेकॉर्ड तुटतील असं बोलून आलोय मी. मला खात्री आहे धनगर भोळा आहे, पण धनगराला 3रा डोळा आहे आणि तो 3रा डोळा आता धनगरांनी उघडलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की मी ज्यावेळेस महिना, 15 दिवस, 20 दिवस, 1.5 महिना, जे काय कालावधी असेल, महाराष्ट्रात फिरून सरकार आपला ऐकत आपले हाल करणार नाही, आपल्याबरोबर स्थानिक मुंबईकरांचे हाल करणार नाही, सरकार स्वतःचे हाल करून घेणार नाही, असं मला आशावादी आहे. नाही झालं तर आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत. मुंबईमध्ये आल्यानंतर या मुंबईमध्ये आमचं काहीच नाहीये, आमचं तुमचा हा शब्द मुद्दाम वापरतोय मी, कारण आम्ही बाहेरचे. इथं आल्यानंतर आमच्या पाण्याची व्यवस्था तुम्हाला करायची आहे, आमच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला करायची आहे. मी आता लोक म्हणतात उपोषण करू नको, आता मी उपोषण करावं की नाही करावं मी नंतर ठरवणार आहे, पण जे लोक इथे येतील यांचं नियोजन तुम्हाला करायचंय आणि ते तुम्ही करावं, कशा पद्धतीने करावं हे सांगायला तिथे एक छोटीशी मीटिंग ती अशीच झाली. पण मला अनिल भाऊ म्हणले की काही लोक जमतील, अरे म्हणलं चांगलंय, मला हेच पाहिजे, कारण माझा तुमच्याशी संवाद व्हावा, कारण तुमच्याच भरोशावर आम्ही मुंबईला येणार आहे. आम्हाला इथले रस्ते माहित नाही, इथलं काहीच माहित नाही, कुठं थांबायचं, कुठं काय खायचं, काय नाही, काहीच माहित नाही, म्हणून हे सगळं लोक तुम्ही करणार, म्हणून मी तुमच्याशी बोलावं, म्हणून या स्वार्थापोटी तुमच्याजवळ आलो होतो. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात त्याचे आभार मानतो. आणि जे वाक्य मी हा लढा सुरू करताना वापरलं होतं ते परत एकदा वापरतोय, बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा, हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे. सर्टिफिकेट मिळालं तरी नाही मिळालं तरी मी पुन्हा हा आरक्षणात लढा लढणार नाही. ही शपथ मी घेतली, ही शपथ जर प्रत्येक धनगरानं घेतली, तुम्ही जर ठरलं, तुम्ही ठरलं की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे, का तर आमचा आजा लढला, आमचा बाप लढला, आम्ही लढतोय, आमच्या लेकरांनी तेच करायचं का?
आमच्या लेकरांनी रस्त्यावर उतरायचं का? आमच्या लेकरांनी मोर्चे काढायचे का? आमच्या लेकरांनी उपोषण करायचे का? आमच्या लेकरांनी स्वतःवर गुन्हे दाखल करून घ्यायचे, त्याचं कॅरेक्टर खराब करायचं का? हे नाही झालं पाहिजे. म्हणून हा शेवटचा लढा आपल्याला लढायचा आहे. हा प्रण, ही शपथ जर प्रत्येक माणसानं घेतली तर मी तुम्हाला खात्री देतो, माझ्यावर विश्वास ठेवा, हा शेवटचा लढा होईल. सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या ताकदीनं आतापर्यंत भाऊंनी सांगितलं की आम्ही नेहमीच इथं काम आहे. करतोय आणि कोकणातले धनगर इतके जागरूक आहे. मला माफ करा, मला असं वाटत होतं आमच्या मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात धनगर जागरूक आहेत मोठ्या प्रमाणात भाऊ, पण कोकणातले धनगर मला असं वाटतं आमच्यापेक्षा जागरूक आहेत आता. कारण तुम्ही इतक्या दूर येऊन या मुंबई सारख्या शहरात तुम्ही जर इतक्या युनिटीनं एकत्र एकमेकांची ओळख करून तुम्ही राहताय, मला असं वाटतं हा आमच्यासाठी फार मोठा मॅसेज आहे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी. कारण आम्ही एका गावात जरी राहत असलो तर याचं तोंड इकडं, त्याचं तिकडं, त्याचं तिकडं 12 भानगडी असतात. तर तुम्ही खरंच युनिटीनं राहतात, हा फार मोठा एक संदेश या ठिकाणी आहे. मलाही आनंद वाटला. या ताकदीनं तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या दिवशी मुंबईला येऊन तिथून पुढचं जे काय आंदोलन झालं, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, तुम्ही तुमचे कामधंदे ऍडजस्ट करून ज्या पद्धतीने एका मिनिटाच्या थोड्याशा शॉर्ट नोटीसवर तुम्ही इथं जमलात, तर तुम्हाला आम्ही 1 महिना अगोदर किमान जास्तीत जास्त मग किती जे असेल, मी पहिला मेळावा झाला त्या दिवशी तारीख डिक्लेअर करेल, तेव्हापासून तुम्ही आणि मी एक 2-3 दिवस माझा प्लॅन आहे की 2-3 दिवस तरी आम्ही मुंबईतल्या वेगवेगळ्या एरियामध्ये मी बैठका घेईल. मला येणं शक्य झालं ठीक, नाहीतर तुम्ही तरी प्रत्येक एरियामध्ये जिथं जिथं धनगर राहतात त्या सगळ्यांच्या बैठका घेऊन आपसी समन्वय साधून ती इथली लढाई कशी राहील तुमचं योगदान. मी भाऊ बोललो, मी म्हटलं महादेव अर्जुन साहेब त्या माझ्या जालन्याला आले होते. मी त्यांना म्हणलं साहेब महाराष्ट्रातला धनगर येईल, पण जर मुंबईतला धनगर जागा झाला ना तर महाराष्ट्रातल्या धनगराला सुद्धा मुंबईत यायला जागा मिळणार नाही. त्या मुंबईत इतके धनगर आहेत. बरोबर. तुम्ही ते मेन रनते म्हणले भाऊ ही कल्पना बोलायला कधी अंमलात नाही आणता येणार आपल्याला. कारण माणसालाच बसायला जागा नेट रकून ठेवता. दोघांची काळजी घ्यायची. हा, म्हणजे महाराष्ट्रातून जितके धनगर येतील त्याच्या अगोदर त्याच्या कितीतरी पटीनं धनगर इथं आझाद मैदानात जाऊन बसतील एवढे धनगर मुंबईत. म्हणून तुम्ही, मी अगोदरच वेळ देईल, टाइम देईल, त्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं, तुमच्या कामाचं याचं त्याचं, किंवा 4 दिवस डायरेक्ट सुट्ट्या टाकल्या, आपण गणपतीला गावाकडे जातो, दिवाळीला जातो, सुट्ट्या टाकतोच ना. जर ह्या आंदोलनाच्या जर 4 दिवस सुट्ट्या टाकल्या आपापल्या सगळ्या कामाच्या व्यापातून, तर मला असं वाटतं मी 100% मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा बोलतोय. कदाचित हा जगातला सगळ्यात मोठा मोर्चा होईल. 100%. जगातला सगळ्यात मोठा माणसांचा महापूर मुंबईमध्ये येईल. जगात इतके लोक कुठं जमले नसतील. आणि परत एक छोटीशी विनंती की येताना आमच्या सोबत आमच्या मायमावल्या लेकरही घेऊन यायचे. कारण हा इतिहास सरकारला कळलं पाहिजे की आता हे माणसं नाही, फक्त मायमावल्या आमच्या आईल्यामाईंच्या लेखी नाही, तर ज्या लेकरांसाठी आम्ही संघर्ष करतोय ते लेकर सुद्धा रस्त्यावर आहेत. म्हणून आपण या लढ्याला ताकदीनं शेवटचं रूप देण्यासाठी, त्याचा शेवट करण्यासाठी जो लढा होणार आहे, या लढ्यामध्ये आपण ताकदीनं सहभागी राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. परत एक छोटीशी विनंती करतो, आपण सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरता, आमची चर्चा झाली, माझं सगळं तेच नियोजन चाललंय. आपली मीडिया, सोशल मीडिया हे माझं एक ब्रीद आहे. आणि तुम्ही जर मोबाईल टू मोबाईल हा विषय ठेवला, आम्ही गुड मॉर्निंग, गुड नाईट, याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, ह्या नेत्याचं त्या नेत्याचं, हा गेला तो गेला, याला श्रद्धांजली, हे उद्योग आमचे नेहमीच चालू असतात. हा लढा चालू असापर्यंत हे बाकीचे उद्योग बाजूला ठेवून जर आम्ही एकच उद्योग, आमचा मोबाईल उघडला की त्यात पिवळं वादळ दिसलं पाहिजे, आमचा मोबाईल उघडला की सरकारला चेतावणी दिसली पाहिजे, आमचा मोबाईल उघडला की त्यात या आंदोलनाशी संबंधित बातम्या दिसल्या पाहिजे. हे जर झालं तर मला असं वाटतं अजून आपल्या लढाईला एक चांगली दिशा जोर येईल आणि हा लढा लवकर जिंकू. परत एकदा आपण सर्व आपला वेळ, अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी जमला समाजाच्या प्रेमापोटी, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अधिक वेळ न घेता परत मला त्या ठिकाणी जायचे काही बांधव थांबले. धन्यवाद. जय मल्हार. भाऊंची ओळख